मंगल वामनय मंगल। आनंदाचा क्षण आहे संपूर्ण भारतामध्ये। आज आमची मान म्हटलं ना गौरवाने उंच झालेली आहे। आज 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर आज आपले रामलल्ला तिथे विराजमान होणार आहे आणि या आनंदामध्ये आज संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारच्या रॅल्या निघाल्या आहेत। सगळे राम भक्त रस्त्यावर उतरले आहेत आणि एक दिवाळीसारखं पूर्ण आनंद उत्सव इथे साजरा करण्यात येत आहे। याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व राम भक्तांना याचा आनंद आहे। तर मुंबईकरांना काय आव्हान कराल आज? आव्हान हेच करू की आज फक्त रामलल्ला बस, त्याच्याशिवाय आणि काही नाही बस। जय श्री मोती भाई क्या बताएंगे आज इस दिन अवसर पर, क्या बताएंगे? बस आज का तो ऐसा है कि दिवाली जैसा माहौल हुआ है और सब राम भक्त सही में दिवाली जैसे मना रहे हैं और आज बहुत खुशी का दिन है कि इतने दिन के बाद राम जी अपने मंदिर पे वापस आ जाएंगे। राम अवध में आए हैं, राम अवध में आए हैं। जय श्री राम, जय श्री राम। करण्यात आले आहे। आज आयोजन इथेच नसून संपूर्ण जगामध्ये आहे आणि विशेष करून संपूर्ण हिंदुत्वाचा आज विजय आहे। कारण एवढ्या 500-600 वर्षानंतर जे काय रामलल्लाची काय मूर्ती आज 12:30-12:30च्या दरम्यान जे काय स्थापित होणार आहे अयोध्येला, तर खरोखरच सगळीकडे आज दिवाळी दसरा चाललेला आहे आणि या दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने मी सगळ्यांना एक शुभेच्छा देऊ इच्छितो की खरोखरच आज दिवाळीपेक्षा पण खूप मोठा सण आहे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातनं आणि आम्हाला खरोखरच अभिमान आहे। विशेष करून आजच्या तारखेला आम्ही आज या ताडदेव विभागामध्ये जे एवढे समुदायाने जे काही जमलेलं आहे तर इकडच्या सगळ्या लोकांना पण आम्ही शुभेच्छा देतो की माझ्या पाठीपाठी मी सगळ्यांना एक विनंती करतो, एक नारा लावूया हिंदुत्वाचा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। काय सांगाल ताई आज या ठिकाणी, काय सांगाल या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले, काय सांगाल? मिरवणूक खूप छान आहे आणि शुभेच्छा देतो। रामलल्लाचं आज विस्थापन होणार आहे त्याबद्दल सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा। हिंदू बांधवांचा सार्थ अभिमान आहे आणि जे शहीद झाले या मशिदीसाठी आणि रामाला परत आणण्यासाठी, राम वनवासात 12 वर्षे गेले पण 500 वर्षे 14 वर्षे गेले पण 500 वर्षे आपल्याला रामाला परत त्या अयोध्यामध्ये आणण्यासाठी हा जो क्षण आला त्याचा आम्ही सार्थ अभिमान करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप क्या कहना चाहेंगे इस अवसर पर? हर हिंदू के जीवन का सबसे बड़ा दिन है। हम भाग्यशाली है कि रामलला को मंदिर में विराजित होते हुए देखने का भाग्य अपने आंखों से मिला है। हर्ष का दिन है, गर्व का दिन है, अभिमान का दिन है। जय श्री राम।